शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा सल्ला दिल्यानं टीकेचे धनी ठरलेले कृषी मंत्री कोकाटे यांनी याआधी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत आणि त्यांच्या विधानामुळे ते अनेकदा चर्चेतही आलेले होते. पाहूया. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपया विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. आजी साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्याला भेटत आपल्याला कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं म्हणजे रेग्युलर असं त्याला भेटत 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा. बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू, मीडिया समोर असं बोलत नाही, तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपये तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. तो व्याजाला काढ त्याचं काय? व्याजाला पैसे त्याचं काय? व्याजाला काढ त्याचं काय?